सत्कविवर परात् पर गुरु ज्ञानदेव भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्द गेले व्रयान प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिही दिव्य लोकास नेली तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी हे जळी रक्षिले निर्जीव कागदाशी वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्याला गायनातलं कळतं ना त्याला हे कळतं। गायनाची खरी ताकद खर्ज आहे। काय गायनातलं जे खरज आहे ना ते खरज आहे। सहकार महर्षी भाऊसाहेबजी थोरात आणि प्रथित यश उद्योजक पंडितरावजी थोरात यांच्या स्मरणार्थ प्रति 5 वर्षाला होणारा हा दत्ताच्या मूर्तीचा अत्यंत मोठा महोत्सव जोरवे नावाचं गाव आहे। काय नाव आहे? जोरवे म्हणा। नाही खरं नाही, त्यांना बाबांना काय झालं, त्यांना मी जोडवे म्हणलेलं ऐकू आलं। जोरवे बरोबर। अच्छा अच्छा होतं कधी कधी। विविध क्षेत्रातून उपस्थित झालेले मान्यवर, जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे सगळे टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य संवादिनी वादक, समोर बसलेले लांब बसलेले गुडघे वर केलेले नाश्ता केलेले जेवलेले उपाशी आलेले रोज येते ते आजच आले ते जे कधीच येत नाही ते येणाऱ्याला येऊ देत नाही ते आणि सप्ताह चालू कळून गावात पालते पडले ते बराबर 10 वाजता येणार आहेत ते अशा सगळ्यांना एकदा साष्टांग दंडवत करतो। माझी भगिनी आदरणीय हरिभक्तीपरायण तिकांडेताई त्यांची उपस्थिती, त्यांचे यजमान आले त्यांनाही नमस्कार करतो। आता फक्त पाया पडून एक प्रार्थना आहे छोटीशी कळकळीची, अत्यंत कळकळीची। मोबाईल बाहेर काढू नका। मोबाईल दिसला मी कीर्तन सुटलं म्हणून समजा। अजिबात शूटिंग नाही, फायनल नाही, काहीच नाही, फक्त ऐकायचं कीर्तन। कारण एक गोष्ट झाली, या मोबाईलच्या येण्यापासून मोबाईलची मेमरी स्ट्रॉंग झाली ना आपली लॉस झाली। मोबाईल वापरू देतो मी तुम्हाला, इथं फक्त उभा राहून एक जणांना घरातल्या 11 जणांचे मोबाईल नंबर तोंडपाठ सांगायचे। अरे बायकोचा विचारलं तर म्हणते थांबा मला बघू द्या। जर तुम्ही इतकेच हुशार आहेत ना, ऐका मॉनिटरचा आवाज राहू दे थोडा, लक्ष द्या। कीर्तन काल्याचं आहे, जोरवे वाल्याचं आहे, मग तिथं काय काम आहे या साल्याचं? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या। कीर्तनाला जी मंडळी आली आहे ना महाराज, ही समोरचे मागाच येऊन बसलेत, बरोबर आहे। आता हळूहळू जे येणार आहेत ना स्पेशल, काही काही जण तर तिकडून विचारते ते आयोजकाला, उरगलं का, कुठवर आलंय? आले तुझ्या पुण्यतिथीपर्यंत ये। आणि माझी एक सवय आहे महाराज, मी कोणाच्या बापाला भेट नाही। त्याचं कारण असं आहे की तुम्ही लोकांनी बुक्का लावावा आणि त्याच्यानंतर मी किराणा भरावा, इतका लाचार आधी बी नव्हतो आज बी नाही। मी माझ्या मस्तीसाठी कार्यक्रम करतो, आनंदासाठी कार्यक्रम। आता तुम्ही सगळे इथं बसलाय, मला सांगा देवाकडून काहीतरी पाहिजे म्हणून बसलात का देवाला द्यायला बसलात? अरे देवाला द्यायचा माणूस कसा येईल इथं? होय होय भाऊ, येईल का? नाही यायचं। त्याच्याकडून पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे ना? इकडे बघ माय आई, इकडे बघ, तुम्हाला माझी शपथ आहे दादा, इकडे बघा। कीर्तनाला बसल्यावर कीर्तनच ऐका जाऊ, उगच उगच
आणि मोकार डोळ्याच्या वासनेनं जर तुम्ही कीर्तनात बघत असाल तर खतरनाक नरकात जावं लागतं महाराज. पराई नारी रखुमाई समान हे ज्याला कळतं त्यानंच इथं उभं राहायचं. विठाला 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 लक्ष विठाला. द्या, अत्यंत लक्ष देऊन ऐका. कीर्तन काल्याचं आहे. थोडा इथला आवाज राहू द्या, इथला मॉनिटरचा. हा हे नाही कमी कर, थोडस इको पाहिजे अजून याला मॉनिटरला. अरे छान. मला काही चालतं बरं का, फक्त साऊंड चांगला लागतो आणि त्याचा चांगला साऊंड आहे. एकदा टाळ्या वाजवा त्यासाठी. हा अत्यंत गोड आयोजन आहे. समोर बसलेले ज्यांनी मला फोन केला, ज्यांनी मला इथपर्यंत आणलं, त्या बाबांच्या घरी नेलं. काय नाव त्यांचं भाऊ? हा डोने महाराज. त्यांच्याकडे जेवण झालं. बेस्ट. गोबी होती, बटाटा होता, मेथी होती, थोडी ती मिरची होती हिरवी. पुन्हा हे भाऊ म्हणले आमच्या गावात दूध 15,000 लिटर आहे. म्हणलं मला दाखवा. मग दुधात बी भाकरी खाल्ली. ज्याचं खावं मीठ त्याचं करावं जमानतवा नीट. वालुकामय स्वयंभू असणाऱ्या दत्तात्रयाच्या समोर तुम्ही बसलायत. 2 वाक्य बोलतो, कळत असले तर काळजात कोरून ठेवा, नसले तर मी माझे वापस घेऊन जातो. वाक्य नीट ऐका, वाक्य नीट ऐका. मी म्हणतो ज्याला कुत्र होता येतं त्याला दत्ताच्या समोर उभं राहता येतं महाराज. काय म्हणतोय कळालं? आणि कुत्र्याची एक खासियत असते, ते वफादार असतं. विठाला 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 विठाला. थोडा अवघड वाक्य वापरतो, पटलं की बघा. कुत्ता वफादार होना चाहिए लेकिन वफादार कुत्ता नहीं होना चाहिए. लक्षात घ्या, थोडस लक्ष देऊन. आई कीर्तन काल्याचं आहे. माय इकडे बघ. माय काल्याला कमीत कमी 2 वस्तू लागतात. होय माय? तुम्ही बोला गड्या, मी मरण इथं खटकून. 2 वस्तू लागतात. बरं मला सांगा, नुसती भाकरी ताटात टाकली काला करून खा म्हणलं जमल नाही? त्याला काय लागन? कालवण लागन. तुमच्या भाषेत सांगतो कालवण. नाही तर काही ठिकाणी उगाच शुद्ध भाषा वापरण्याच्या नादात लय घोटाळा होतो. मी एक जणाला मला माझ्या कीर्तनाला तू का आला नाही, तर तो म्हणला काल येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तूनं प्रवेश केल्याच्या कारणानं आतील वायू बहिर्दिशेला गेला करिता येण्यास. मी म्हणलं पंक्चर म्हण रे कडू, सोपं म्हणतो. डोक्याला ताण देऊन बोलायच नाही महाराज. लक्षात. आता तुम्ही हसताना बी बघा, काही जण मोकळं हसतात आणि काही जण मोकळं हसत नाही. जे मोकळे हसत नाहीत त्यांना मूळव्याध होतो भाऊ. तुम्ही बघा, मी बघतोय सगळ्याकडे हो का, निस्ताश करते हो का, मोकळं सोड रे, काय अडचण आहे. मानवी जीवनाची यथार्थ ऐका, सप्ताहाची सांगता काल्यानंच व्हावी लागते. आई थोडं लक्ष दे. कृष्णाचा अवतार कितवा सांगा पटपट? 8वा. कितवा? 8वा. कितवा? 8वा. कितवा? 8वा. कितवा? महाराज माझ्या बघा, ह्या 2 शब्दातला मराठी सारखी श्रीमंत भाषा जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. त्याच्यामुळे फॉरेनरच्या नादी लागत जाऊन बेजार होऊन जाते. ते 2 इतीच्या चड्ड्या घालते, त्यांना कशी इती काय माहिती. 2 इती. मराठी नीट ऐका, मी पुन्हा सांग. मराठी सारखी श्रीमंत भाषा ना. काय म्हणलो मी? कृष्णाचा अवतार कितवा? 8वा. हा, मी जे म्हणतोय ना ती म्हणतोय तुम्हाला 8वा आणि तुम्ही काय म्हणता? 8वा. एक 8वा म्हणजे लक्षात घ्या आणि दुसरा 8वा म्हणजे आकडा आहे. बरोबर. आणि चला आकडा सांगा. इकडे बघा, मराठी आकडे सांगा. ए भाऊ, आकड्याचं तुमचं नातं असतं. इकडे बघा, काय भाव चालू सध्या? त्याला मरू जाऊन द्या, तुम्हाला माहिती आहे. हा इकडे बघा, मराठी अंक सांगायचं माया, सगळ्यांनी सांगायचं. तुमचा मुडदा बसला तुमचा. किती? 6. भाऊ प्लीज ऐका दादा, हे सगळे सुशिक्षित बांधव आहेत आणि चांगले दिसतात. तुम्हाला लक्षात घ्या.
कीर्तन करायचं ना चांगल्या माणसातच करायचं राजा. वासरात लगडी गाय शाणी धिंगाणा करायचं नाही. माझं तर मत असं आहे की कीर्तनाला सगळे डॉक्टर्स इंजिनियर्स बसले पाहिजेत आणि मग त्यांना सांगायला पाहिजे. कीर्तन अरे ऐकणारा सुशिक्षितच पाहिजे. नाही करणे वाढले बंद कर. असं मला काही लागतं, माझा आवाज बिघडलेला लागत नाही. लोक म्हणली पाहिजेत मी गेलो तरी हा आवाज कोणाचा. तसं काय म्हणायसारखं राहिलंच नाही आता कुठं. चला प्लीज माय ऐका. फक्त बारकावा आहे, फक्त आई दादा इकडे बघा. या एक लेल्याच्या नंतर इथं गटोड तयार होते ना, गाठ बसते ना बघा. बसली का? हो का 2ला बसली? अरे बोला मरतान तुम्ही. बसली? हो का 3ला मध्यभागी बसली? हे 4ला खाली बसली? हो का इथं 5ला वर बसली? हो का इथं 6ला मध्ये बसली? हो का इथं 7ला बसली? नाही बसली? द्या ना एखादी प्लीज. 8ला गाठ. मग ज्याच्या चित्तात गाठ नाही त्याला कृष्ण म्हणायचं मला. बघा नाही टाळ्या विकास वाजतात बघा नाही. काय तुम्ही जागेवर मेले पाहिजे भाऊ सगळे. चाटायचं का तुम्हाला? 8ला गाठ. म्हणून ज्याच्या चित्तात गाठ नाही त्याला कृष्ण म्हणायचं. आणि बोलू का, ज्याच्या चित्तात गाठ आहे त्याची कवाच गाठ पडत नाही. थोडस लक्ष द्या प्लीज. हा इकडे लक्ष द्या. मीला हळूहळू नेणार, माझी सवय आहे. इकडे बघ माय जमलं. अष्टमी लक्षात आली. आता देवाचा जन्म झाला कधी? कधी? रात्री 12 वाजता. बरोबर आहे. महाराज लई ढोबळ सांगत आहेत. आता मी माझं आयुष्य गेलं कीर्तन करताना, मला हे माहित नसेल का? माहित आहे, पण मी तुम्हाला का विचारलं? रात्रीच्याच 12 वाजता का झाला याचं कारण तुमच्याकडं देखते रही आज तक. इकडे बघा. प्रभू रामचंद्र कधी जन्मले? नाही नाही, दुपारचे 12 बरोबर. दुपारचे 12 बरोबर. अवतार कितवा? काय येडे डोक्याचे तुम्ही. कृष्ण 8वा म्हणल्यावर राम 7वा म्हणा. राम 7वा आणि कृष्ण 8वा. राम 60वा. कृष्ण 8वा. राम कृष्ण राम राम अंतःकरणात 60वा आणि कृष्ण फक्त 8वा. रामासारखं जगावं असं शास्त्र सांगतंय, ते आपल्याला पटत नाही. कृष्णासारखं जगू नये असं शास्त्र सांगतं, तसं जगल्याशिवाय आपल्याला आवडत तेव्हा नाही म्हणते. त्यांचा थोबाड बघ. 7वा राम 8वा कृष्ण वेळो वेळा. चलू द्या तुम्ही, पाठिंबा काढून घेऊ नका. चला. देवकीने वाहिला यशोदेने पाळिला. पाहिला यशोदेने पाळिला. पांडवाचा बंडी जन. टाळ वाजवा. एवढे टाळ वाजले पाहिजे. पांडवाचा बंडी. पांडवाचा बंडी जन हो बोनिया राहिला. देवकीने वाहिला यशोदेने पाळिला. देवकीने देवकीने वाहिला यशोदेने पाळिला. देवकीने वाहिला यशोदेने पाळिला. बघा बघा. स्वराच्या साम्राज्यामध्ये प्रवीण आहेत ते. त्यांचं नाव प्रवीण आहे. अलीकडचा भाऊ स्वरावर राज करतोय, त्याचं नाव विराज आहे. पेटी वाजवून तुमच्या चित्ताला संतोष देतात, त्यांचं नाव संतोष आहे. आणि हे सगळे चांगले संकेत आहेत. आणि या सगळ्यांचं सहकार्य घेऊन तुमचं समाधान करण्याचा मी प्रयत्न करेन.
जमलं? आता पुढे चला. खूप खूप मजा आली. खूप मजा. आदरणीय थोरात साहेब मुंबईला गेलेत असं कळालं मला. सध्या ते वातावरण गडबडीचं असल्यामुळे. चला इकडे लक्ष द्या. बाकीचा विषय तो माझ्या अभ्यासातला विषय नाही. आपल्या आपल्या जागेवर लक्ष द्या. देवकीनं वाहिला यशोदेनं पाळीला, पण पांडवाचा बंदीजन म्हणजे जन्माला कोणी घातलं माय? बोला. देवकीनं. सांभाळलं कोणी? यशोदेनं. बाबा राम जेव्हा जन्मले ना त्यावेळेला दुपारचे 12 वाजले होते. म्हणा म्हणा. दुपारचे 12. सूर्य कुठं होता? बोला ना. डोक्यावर. म्हणजे भाऊ राम सूर्यवंशी असल्यामुळं कधी जन्मले? दुपारी 12 वाजता. कृष्ण चंद्रवंशी आहेत म्हणून ते कधी जन्मले? बर त्याच्यातला बारकाव आहे का? राम जेव्हा जन्मले ना तेव्हा सूर्य तिथंच थांबला, पुढेच जायना. कारण ते रूप इतकं गोड होतं महाराज रामाचं. साबडी त्याला पंडित भीमसेन जोशी म्हणतात. साबडी सुंदर रूप मनोहर साबडी. ज्याला गायनातलं कळतं, मी मगाच म्हणलं, ज्याला कळतं तेच टाळी वाजवतात, ज्याला कळत नाही कारण ह्यांना चांगल्या गाण्याची सवय नाही. त्यांचे मोत्याची नाका माझी गे. कारण रात्री तो कार्यक्रम सकाळी अरे तुम्ही सप्ताह चांगला होऊस तरच चांगले राहता तुम्ही, मला माहित आहे राजा. बस बस आपल्या जागेवर या. आई ऐका ना. आई कस्तुरी माळा बाटा चंदनाची उटी रुड्या माळ कंठी वही जयंती राजसे सुकुमार मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा राजस शिकळा राजसे सुकुमार मदनाचा पुतळा. आई दादा ऐका ना. ज्यांना गाणं कळतं ना राजा, पंडितजीने आयुष्यभर एवढा एकच ठेपा वाजवला. एवढा एकच ठेपा म्हणजे टाळ टाळ मोकळे वाजवा. मला ऐकू येतं नाही तर मी घरी जाणार बघा. जे गाण्याचे चांगले रसिक आहेत ना महाराज, एवढं वाजलं की त्यांचंच भजन आहे, लक्षात ठेवायचं. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल. भाऊ प्रत्येकाच्या गाण्याचा बाज वेगळा असतो. हा गझल म्हणलं की त्याचा बाज वेगळा. गझल है मोहब्बत अंजाम पे रोना आया है मोहब्बत यूं तो हर शाम यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती तेरे जाने गया है जाने गया. ज्याला गाणं कळलं त्याला. कुठं आलो मी? राम कुठे होते? तुमचा मुर्दा बसला. सूर्य तिथं होता. हेच फक्त एकच उत्तर आहे की तुमचं लक्ष इथं नसतं. गुपित लपलंय र. आई वरी कोण? सूर्य. आई आई ऐका ना.
इतका गोड राम दिसायचा आणि फक्त त्याच्यामुळे सूर्य पुढे जात नव्हता. चंद्र गेले भगवंताकडे, विष्णू परमात्म्याकडे. दादा ऐका ना. आणि एकच म्हणले, प्रभू तुम्ही अवतार घेतलाय पण मला दर्शन होत नाही. माझी काय चूक आहे, माझा काय अपराध आहे? देवानं त्याला सांगितलं, काळजी करू नको राजा, तुझं नाव मी माझ्या नावाच्या सोबत जोडून घेतो. प्रभुराम. प्रभुराम. आपण युती केली असती भाऊ, पण चंद्रानं युती नाही केली. तेव्हा काय म्हणतो, हम नाम के प्रेमी नहीं है मालिक, हरि नाम के प्रेमी. हरे दे दर्शन. थोडा इकडे आवरायचं, बंद नाही करायचं. तेरी सावली सुरत. ऐकता बाबा. आणि मग देवानं शब्द दिला. नाही असं नाही, एवढं कमी कर, गातानाच द्यायचं बघ. हा तिथे कामच असतं तेवढं 2 तास, काही इलाज नाही. देवानं त्याला शब्द दिला की बाळा, पुढच्या वेळेला जेव्हा मी जन्म घेईल त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा दर्शन तुला देईल. मग रात्री 12ला जन्मायचं कारण, सगळ्यात पहिल्यांदा दर्शन कोणाला? अरे बोला, मरता ना तुम्ही. असंच होतं ना, पहिल्यांदा दर्शन. बघा, चंद्रवंशी आहे कृष्ण. लक्षात. रात्रीच्या 12ला जन्माला. कुठं? हरिनळदाच्या घराला माझे देई गोकुळाला. घराला नेई गोकुळाला. माया उपजली जेथे, हे माया उपजली जेथे. नेई माझे आणि येथे. फेरी माझ आणि येथे. येथे बी माझे आणि बाकीचं तुम्ही घरी गेलो म्हणा. मी प्रमाण सुद्धा तितकंच घेतो बाबा, जेवढं मला प्रामाणिक जगता येत. आणि प्रामाणिक जगलं तरच कीर्तन करायचं, नाही तर करायचं. उगा कीर्तनात उभं राहून सांगायचं, मित्रांनो आई सांभाळली पाहिजे. कोणी? आम्ही. आणि तुझी वावरात जाती. मी नाही भेट महाराज कोणाला. आणि अजून एकदा सांगतो, ज्याचा गुरु पक्का असतो ना, त्यानं कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही मला. आई ऐक ना. आई, तुम्हाला वाटतं ना कृष्ण फार पॉवरफुल आहे? लक्ष द्या, फार पॉवरफुल आहे ना. मला एकदा सांगा, तो भाग्यवान आहे का दुर्भाग्य? एकच वाक्य बोलतो, तुम्हाला कळालं तर काळजात ठेवा. इथं बसलेले सगळे जण आपापल्या आईचं दूध प्यालात ना. जगाच्या पाठीवर कृष्ण असा आहे राजा हो, की ज्याला त्याच्या स्वतःच्या आईच्या दुधाचा थेंब नाही मिळाला. भाग्यवान. अरे 10वीला पोरग गेलं तर 11वीला टाकताना माईचं काळीच फाटतं. फाटतं का नाही? माय जवळच ठेवावं इथं, म्हणजे आपला काटा काढी. 11वीला पोरग बाहेर कॉलेजला घालायचं म्हणलं तर भीती वाटते. जन्मल्याबरोबर पोरग दुसऱ्याच्या घरी सोडायला ती माय किती ताकदीची असेल महाराज, विचार करा. मला एक जण म्हणलं, महाराज आमच्या पोटी कृष्ण यायला काय करायला पाहिजे? एकच आट आहे की तुमच्या पोटची 6 मुलं तुमच्या समोर भिंतीवर आपटून मारली तरी सुद्धा तुमची सहनशीलता संपत नसेल. इतकी सहनशील जर एखादी माय असेल तर तिच्या पोटी कृष्ण जन्माला येतो. ऐका ना, अगोदर जन्म करू. चला 5 मिनिट ऐका. अष्टमीच्या दिवशी अजून एकदा थोडस मोकळं करतो. ऐका, तुमच्या जिंदगी गेल्या कीर्तन ऐकता ऐकता तुम्ही ज्ञानेश्वर ऐका ना. रामाचं जीवन कुठून सुरू झालं माय? आई ऐका, कधी ऐकलं मी नसेल तर ऐका. रामाच्या जीवनाची लीला सुरू झाली कुठून माहित आहे? अनुज समेत देई रघुनाथा, निशिचर बधि में हो सनाथा. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम.
वयाच्या 11व्या वर्षी विश्वामित्र यज्ञाच्या रक्षणाला जेव्हा त्याला नेलं, तिथून पुढे लीला सुरू झाली. आणि कृष्णाची लीला त्याच्या आईच्या लग्नात सुरू झाली. याच देवकीच्या गर्भातून जन्माला येणारी 8वी संतान तुझ्यासाठी काय ठरेल? दादा हो, तेव्हा आकाशवाणी होत होती. आता आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळच्या बातम्या, सुप्रतिवार्ता, सुयंताम. रेडिओ बी राहिले नाही. बस बस एकच मिनिट. आई, अष्टमीची तिथी आहे. हा हा, जगाचा बाप जन्माला, डोक्यावर घेतलं का? चलो का पुढे? हा, बारीक ऐकतं थोडस. जर नीट कीर्तन ऐकायचं असेल, यमुना नावाच्या नदीत प्रवेश केला कुणी? वसुदेवानं. देव कुठे आहेत? मग आता एक सांगा बरं माय, संसार हातात असावा का डोक्यात असावा? तुम्ही बोला. यांना विचारलं की हे असे बसत आहे जणू काय आपला काही संबंध नाही. संसार डोक्यात असावा का हातात? हातात. इथंच घोटाळा झाला माय. पण तिचं म्हणणं जे आई जे दोघी तिघी बरोबर आहे, संसार हातात असला पाहिजे. आणि देव आणि आपलं उलट आहे. देव कुठे आहे? हातात. पटलं तर कीर्तनाला, नाही तर नाही. आणि संसार उलट होत आहे. म्हणून देव डोक्यावर घेतला. आहा. आणि यमुनेच्या आईन मध्यभागी आल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे माय, हे सगळं नदीला पाणी आलतं जणू, नाका तोंडात चाललं होतं जणू, त्यानं पायाचा अंगठा बाहेर काढला होता जणू, पाणी वासारलं होतं जणू. याच्या मागलचं कारण सांगू का? एका महात्म्यानं यमुना नदीला विचारलं, आई तू कृष्णाला मध्ये आल्याच्या नंतर रस्ता दिला होता, काय कारण आहे सांगशील? माय ऐकता सगळ्या. यमुनेनं फार गोड उत्तर दिलं. भाऊ ऐका, जे माझे तरुण बांधव बसलेत ऐका. यमुना म्हणते, तुम्हाला नाही कळायचं महात्माजी, एखादा संत, एखादा महात्मा, एखादा थोर पुरुष, एखादा अवतार आपल्या घरी येतो ना, तेव्हा त्याला आपलं काळीज असं उघडं करून दाखवायला पाहिजे आणि म्हणायला पाहिजे माझ्या आत कुठला दोष असला तर काढून टाका. तसं मी सुद्धा त्याला काळीज उघडून दाखवलं की माझ्या आत कालिया नावाचा एक दोष राहिला, तेवढा काढून टाक. आणि त्यानं उजवा पाय बाहेर काढून सांगितलं, याच पायानं त्याला नाही तुडवलं तर मला कृष्ण म्हणू नको. अरे इतका सोपा आहे का कृष्ण कळायला? तुम्हाला एकच धडाका माहिती, 16,108. आणि त्याची लई मजा होती. थोबाड तोंड, तुमचे तोंड बघा. अरे ज्याचं लग्न झालं त्याच्या चेहऱ्याकडे बघा. आई ए माय, मोकळं मोकळं विचारतो माय, मला सांग, टिकली गेली, कुंकू आला, ड्रेस गेला, साडी आली, गळ्यात पवित्र मंगळसूत्राची दोरी आली की तुमचं लग्न झालं असं समजायचं. भाऊ तुमचं कसं ओळखायचं? तुमचं ओळखायचं एकच कलम आहे, ज्याचं थोबाड पडलेलं आहे. ज्याचं नाही झालं ते चालू कीर्तनात सुद्धा असं बसतंय बघा. त्याला वाटतंय सापडन कुठंतरी. नालाय कुठली. आई ऐका ना, डोक्यावर देव घेतला, पलीकडे सोडला का? मग ऐकता, देवकी खूप रडली महाराज, खूप. स्वामी, पण वसुदेव तिच्या डोक्यावरून हात फिरून म्हणायचे, परिस्थिती आहे. आणि असं होतं नाही, गरीब कुटुंबामध्ये इतक्या अडचणी असतात. नवरा हातबल आणि हताश होऊन बसला ना बाबू, त्याच्या शेजारी बायको येऊन उभी राहते आणि पाठीशी हात ठेवून फक्त एवढंच म्हणते, दैवा संग झुंजा याच देऊ त्याला. दिस येतील दिस जातील. जे श्रीमंत त्यांना हे नाही कळायचं राजा. गरीबाच्या घरी जेव्हा भाकरी नसते ना, तेव्हा दत्त मंदिराच्या उत्सवात पहिल्या पंक्तीला बसतो ना एखादा गरीबाचा पोरगा, तर काही काही श्रीमंताचे जहागीरदार त्याला म्हणते, उठ रे तू पुन्हा बस, तुमच्या आयुष्यात एवढं मोठं पाप करू नका राजा. अक्ल वालों को थोडी नादानी दो, भूखे को रोटी और प्यासे को पानी दो. परत परत एकदा विनंती आहे, इतके मोठे उत्सव तुमच्या या
जोरवे नावाच्या गावात होतात. सगळ्या गावकऱ्यांना आणि आयोजन करणाऱ्या सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग दंडवत करतो. ऐका, थोडं पुढे नेतो. बाळ तिथं ठेवलं, माया तिथून उचलून आणली. बरं का, थोडं पुढे नेत चलू. अष्टमी सकाळी, नवमीच्या दिवशी सकाळी, आहा हा हा, सुनंदा नावाच्या गवळणीनं पाहिलं, मोठ्यानं ओरडली, नंदजी आपके घर एक बालक ने जन्म लिया है. भाऊ, ओ भाऊ, इकडे बघा. देव जन्माला, तुमचे तोंड बघा ना, सुतक पडले. हरे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. होती दिनो घोड़ा दिनो अमृत दिनो पालखी. घोड़ा दिनो दिनो पालकी. फक्त मोकळ्या मनानं टाळी वाजव बाबा. टाळी म्हणजे अशी, काही जण जिथं बोट ठेवले तिथंच अशी करतात, याला बोटाळी म्हणतात. एक रिदम मध्ये मला ऐकू द्या, जोरव्यामध्ये किती जोर आहे ते. अजा तिंता तिता. एक 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 मिनिट, परत आहे का, परत आहे का. त्यातले उगा पाऊस पाडल्यासारखं इकडे आणि तिकडे. एकाच रिदम मध्ये पाहिजे. हा, तिंता तिता. एक एक मिनिट. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. अरे हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालखी. हाथी दिनो घोड़ा दिनो दिनो पालकी. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. गोविंदा हला हरे आला मटकी संभाल वृंदा. गोविंदा आला रे आला, मटकी संभाल बाला. गोविंदा हला रे आला मटकी संभाल वृंदा. गोविंदा आला रे आला, मटकी संभाल बाला. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. एक प्रश्न विचारायचा मला. मोकळ्या मनानं त्याचं उत्तर द्या. किती जणांना असं असं व्हायला होतं? तुम्हाला माझी शपथ आहे, हात वर करा. ज्याला व्हायला होतं ते हात वर करा. तेव्हा का लाज वाटत हात वर करायला बघा. बरं, आता एक ऐका ना, ऐका. देवापुढं नाचणं वेगळं भाऊ, आणि नवर देवापुढं नाचणं वेगळं. तुम्हाला सगळ्याला नवर देवाची हौस आहे. ते तोंडात दस्ती, आणि दोन चार इरुळे पुढी, आणि भिल्यांची नागी निघाली. जाऊन दे तिला घरी. नालाय कुठली. अत्यंत मोठा उत्सव झाला. महाराज ऐका ना, महाराज ऐका, 5 मिनिट ऐका. 2 लाख गायी वाटल्या होत्या. किती? हा, अहो तुम्ही वाढदिवसाच्या पत्रिका छापित नाही 100च्या वरी. मम्मी न पप्पा दोघाच्याच गप्पा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू. खरंच विचारू का? खरंच एक उत्तर देता का 2 मिनिट? आई, सून जास्त काम करते का सासू? लय खतरनाक माणूस आहे मी बी. हा, का इकडे बघा, इकडे बघा, थट्टा नाही, इकडे बघा. भाज्या कोण चिरतं? सासू. पीठ कोण मळून ठेवतं? सासू. आणि ही सगळ्या गावात सांगते, मला फार टेन्शन असतं. खरं आहे, तिला टेन्शन असतं. 9 वेगवेगळ्या साड्या घालायच्या, चौकात उभं राहायचे. एक वाक्य बोलायला लागलो मोठं, काळीज उघडं ठेवून ऐका. काहीही झालं तरी चालेल, पण भारताच्या हिंदू संस्कृतीला तडा जाईल असं वर्तन करायचं नाही.
एकच मिनिट ऐका. अष्टमी गेली, नवमीच्या दिवशी उदो उदो झाला बरं का. दशमी गेली महाराज आणि एकादशीला तो आला. कोण? हर हर शंभू शिव महादेवा कर्पूर गौरव करुणावतारं संसार सारं भुजगेंद्र हा शंभो. हे नसलं कळत दुसरं म्हणून. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है. लगी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लगी तेरी मेरे संग लगी रे मोरे शंकरा, लगी तेरी मेरे संग लगी रे मोरे शंकरा, लगी तेरी मेरे संग लगी रे मोरे शंकरा. मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है. रे मोरे शंकरा, लगी मेरे तेरे संग लगी रे मोरे शंकरा, लगी तेरे मेरे संग लगी रे मोरे शंकरा, लगी तेरे मेरे संग लगी रे मोरे शंकरा. कोण आलं एकादशीला? महादेव. ऐका ना बाबा. ए माय, इतकी दाढी होती त्याला आणि इतके केस. कोणाला? हो ऐका ना. आणि ते आलं बरं का तिथं. आता लेकरं दाढीला लय घाबरते. मी अजून बी आमच्या गल्लीत गेलो तर बायका म्हणतात झोप बघ बुवा आला बघ. आता त्या दाढीला बघून कृष्ण भ्यायला लागला, मला रडायला लागला. यशोदा काय म्हणते, ए राजा, ए भाऊ तू जा रे राजा, तुला बघून. हे बंद कर थोडा. तुला बघून लेकरू रडतं राजा माझं, तू जा रे भाऊ. कोण म्हणलं? बोला ना मला. महादेव काय म्हणला? त्या वेशात आलता ना तो काय म्हणला? आई रडणारे लेकर मला गप बसवता येते. यशोदा पळत गेली. दुखण्याची माई येडी असते का नाही? तिला काय बी सांगा कोणकडे जाते, गुडघ्यावर डोंगर चढायला लागली. पळत जाऊन ते बाळ महादेवाच्या हातात टाकलं. बाबा जे चांगलं कीर्तन ऐकतात ना संप्रदायाचे दादा ऐका, हातामध्ये देव पडल्याबरोबर महादेवानं रडायला सुरुवात केली आणि देवानं रडायला बंद केलं. यशोदा म्हणते तू का रडतो रे बाबा? ते म्हणलं तुला काय सांगू मा, हे जे माझ्या हातात आहे ना, हठयोगी आयुष्य साधना करून ज्याच्या सावलीचा स्पर्श करू शकत नाहीत तो जगाचा बाप माझ्या हातात आहे. माझं किती भाग्य आहे. नवमी गेली, दशमी गेली, एकादशी गेली. आई द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशीला पूतना मारली. माय कोण मारलं? हा लय भानगडीत पाडीत नाही, पण ती मेली ना. आंघोळ घातली पुन्हा. कुणाला? कृष्णाला. कुणाला? का पुतण्याला? कृष्णाला भाऊ. आणि आंघोळ घालताना दादा गाईच्या शेणानं घातली. कशानं? बोला ना. हा तवा काय ते साबणे नव्हते ना, तंदुरुस्ती की रक्षा करता. कशानं आंघोळ घातली भाऊ? आणि गाईच्या शेणानं जेव्हा त्याला आंघोळ घातली, मी असं म्हणलो पुण्यात, तर एक पुढे बसलेल्या वहिनी म्हणल्या शी. मी म्हणलं तुमची गाईची शी नसती माय, तिला कुणी सांगावं? खेड्यापाड्यातल्या बायकांची लय अवघड महाराज. जे तुम्हाला माहित आहे नाही ते शहरातल्या बाईला अजिबात माहित नाही. तिला आंघोळ घातला येत नाही लेकराला. तर हे बघा वयस्कर आजी आहेत नाही, आजी आंघोळ घालायला कसं हो का इकडे बघ माय. खरं सांगा तुम्हाला माही शपथ आहे, काष्ट्याशिवाय आंघोळ घालता येत नाही. आणि जेव्हापासून काष्टा गेला तेव्हापासून नाश्ता आला. बाबा काय म्हणतात बरोबर आहे, खरं आहे त्यांचं. खरं आहे ना, जुने लोक आहेत. मी विनोद नाही करला. ऐका आई, एक जण चिडला माझ्यावर. मला म्हणला अगोदर काय नाश्ता नव्हता का? मी म्हणलं नव्हता राजा, अगोदर नाश्ता नव्हता दादा. काय होतं? न्याहारी होती. काय होतं माय? आहा 2 ज्वारीच्या भाकरी, असे कांद्याचे असं गुडघ्यावर फोडलेला कांदा, कैरीचे बुटक, चिचाचे बुटक, गिलासभर दही. आता काय हो, तुला उपमा करू का सोनू? नको करू, ते भंडारे जेवणार आहे संध्याकाळी. मोडता बसला.
अहो मी परवा पुण्याला गेलो, एक काकू मला म्हणल्या, ताई काकू काय म्हणल्या, बाबा तुम्हाला कॉफी करू? मी म्हणलं मला बाबाच राहू दे. चिटकीन कुठली, तुम्हाला बाप कॉफी करू का? मराठी बोलताना चांगली बोलत जा. ऐक ना आई, आई कृष्णाला आंघोळ घातली. मला आंघोळ घालणाऱ्या बाईचा राग येत नाही महाराज. आजी फक्त एक गोष्ट आहे, मला मोकळ्या मनानं सांगा, माय बसलेलं मी वाकडं बोललो ना मला कानाला धरून खाली बसव. आजी तुम्ही शेतात काम करून तुमच्या हातात चरबट होतेत का नाही? मग तुमचं कातड चरबट असतं, त्या लेकराचं कातड नाजूक, तरी म्हातारीचा धडपडा वद गदम पाय वद कडक कडक वद 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 वद. अरे मरण न दे अजून गदम दद. आणि ती शेजारी शेजारी उभारलेली जी असते ना काकू शहरातली, तिनेच ती अशी करते, आजी थोडा हळू करा ना प्लीज. ती म्हातारी अशी बघत, स्वतः घालायची स्वतः. तुझ्या नवऱ्याला मीच घातली, तुझ्या सासऱ्याला आंघोळ घातली महाराज. फार फार पुढचं गोड प्रकरण आहे का. स्नान झालं, आहा, चतुर्दशी गेली, त्याच्यानंतर माझा बाळ रांगायला लागला महाराज. काय गोड गायलं महाराज. गायन गंधर्व आहेत आमचे खंडाळकर गुरुजी. काय गायलं. तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगने रंगनाथ खेळत तो म्या देखिला. गवळण यशवंती पै सांगे आले मी त्या कृष्णाच्या, हे निवेदिले वो श्रीरंगे नवनीत खादिले. हा नाही मला निरोप आलाय तो, फक्त थोडं शिकवा, लय वाढू नका. त्यांनी तिकडे सांगायला मी बघून घेतलं. फक्त करण्याचा गोंधळ काय होतो, त्यांना काय करणे नाही. कोणाला ऐक माय माय ऐक ना. आता ही गवळण अशी म्हणलो ना, तुम्हाला वाटलंच नाही काला झाल्यासारखं. ती गवळणीचा ती तळवे तळ हात डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने महाराज मी ही चाल याच्यामुळे म्हणत नाही, मला त्याचं गाणं कळालंय. मैना ग माझी मैना ग तुझी, त्याच्यामुळे हे म्हणायचंच नाही मला. फार गोड आहे. ऐका ना आई, देव रांगायला लागला. आई एक मंडळाची स्थापन झाली, अखिल भारतीय चौर्य विद्या प्रसार मंडळ गोकुळ. म्हणा चौर्य विद्या प्रसार मंडळ गोकुळ. चोरी करणाऱ्याचा प्रचार आणि प्रसार करणारं मंडळ स्थापन झालं भाऊ. हो, अध्यक्षपदाचे फॉर्म सुटले, कुणीच भरेना. कारण तेव्हा कोणाला चोर व्हावं वाटत नव्हतं. ते फॉर्म आता सुटायला पाहिजे. तुम्ही फार हुशार आहात, धन्यवाद. ऐका ना आई, कृष्णाने एकट्यानं फॉर्म भरला, त्याची बिनविरोध निवड झाली. कुणाची? आणि दुसऱ्या दिवशीपासून चोऱ्या सुरू झाल्या. इकडे बघा, एकच मिनिट, हे फार महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही काळीज उघडं ठेवून ऐका. हे वर बांधलं, याला काय म्हणतात माय? पटपट बोला. नाही, त्याला शिंक म्हणतात. त्याला आपण म्हणजे संप्रदायाच्या बाहेर काय म्हणतात? शिंक. वर बांधलं की शिंक, आणि हातात धरलं की कळालं का तुम्हाला? आणि महाराज महाराज ऐका ना, हे जोरव्याच्या बायका आहेत ना, आई शहरातल्या बायकाला रडता येत नाही. आणि काय झालंय, खांद्यावर बी नेत नाही शहरात, त्या गाडीत टाकते आणि म्युझिक लावते. ते गेला मेला चांगला होता तू, चांगला वागलास तू, सोडून आम्हाशी चालला. म्हणा ए बस मार. कुठं आलो?
आई त्याच्या मागे घरातल्या सुना चालतात त्या गाड्याच्या मागे. शहरात बघा ना तुम्ही, त्यांना वाटतं काजळ जाईन. अहो रडा जोरव्याच्याच बायकाने तुम्ही मरून बघा भाऊ. आजी तुला माही शपथ आहे माय, मला सांग शेजारच्या 2 बायका येऊन बसत्या का नाही माय? मला इतका आनंद झाला महाराज. तिथे ही आजी बसलेली, इतकी गोड हसत येते. ऐका ना, मी महाराज मी तुमच्या पाया पडतो, मी चुकीचं नाही बोलत. ती इतकी गोड हसते आणि एक वाक्य माझं काळजात कोरून ठेवा. ज्या घरामध्ये वयस्कर माणसं हसतात त्याच्यासारखं श्रीमंत घर जगात नाही राजा. अरे लई प्रश्न असतात राजा हो. अतिशय झंझटी असतात. ऐका ना, इतकं गोड हसते ती, तिला हसायला तरी कुठे मिळेल मला? खेड्यातल्या बायका तुम्ही बघा रडताना काय वातावरण असतं महाराज. अशा रडत आहे भाऊ. खर्जातून सुरुवात करते, खर्जातून भाऊ. रडूने तोंडाने बोला, गेलेलं येतं का मा आता? कसं तुझंच घर दिसलं असं. एक आई तर आमच्या गावाकडे इतकी रडता रडता एक म्हातारी काय म्हणली, शेजारचा तसाच ठेवला आणि तुझाच कसा न्याला मग. हा चला, याला काय म्हणतात? शिंक. एकच मिनिट आहे का भाऊ. याला एक घंटी बांधली होती कुणी, त्या गवळणीनं. कशासाठी बोला ना पटपट. आल्याच्या नंतर धक्का लागावा ताई, ती घंटी वाजाव आणि घंटी वाजल्यावर कृष्ण आला हे तिला कळावून धरावं. इतकं सोपं आहे करा जाऊ. हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही आला धरू पाहता. असं उभारला, असं बघितलं, इकडे बघा. ऐकता ना तुम्ही? त्या घंटीला काय म्हणलं ते, जर वाजली तर तुला भारतात कुठंच जागा मिळू द्यायची नाही मंदिरात. ती म्हणली वाजतच नसते, युतीच केली तिने. कोणी युती झाल्यावर वाजत बस. आप समजदार. इकडे बघा, मी जे बोलतोय ते फक्त माझ्या पुरतं बोलतोय, चुकीचा अर्थ काढायचा नाही. घंटी बांधली ताई, ऐका ना. आणि मग त्या घंटीला कृष्ण तसं मला ती वाजलीच नाही. आणि शेवटी नाईला जण असं त्यानं बुक्कीनं ती हंडी फोडली. सगळ्या पोरांनी लोणी खाल्लं आणि जाताना पोरं म्हणले कृष्ण कन्हैया लाल की जय. आता ह्याला बोटाला थोडं लोणी लागलं होतं. याला काय वाटलं असं चाटावं, त्यानं तोंडाकडे नेलं कीच घंटी वाजली. इतका चिडला देव. तिच्याकडे बघतो, घंटीकडे. गद्दारी करते माझ्यासोबत, तू वाजायलाच नाही पाहिजे होतं. ती घंटी काय म्हणली दादा, ती घंटी म्हणली लाला नसते वाजले, सगळं जग जेवण करतं तेव्हा मी गप बसू शकते, पण जगाचा बाप नैवेद्य खातो तेव्हा जर मी नाही वाजले तर आमच्या जातीला कलंक लागेल. मोहब्बत एक एहसासों की पावन कहानी है. 1 2 3 4. कभी कबीरा दीवाना था, कभी मेरा दीवानी है. ये सब लोग कहते हैं मेरी आंखों में आंसू है. ए हरी, जो तू समझे तो ये आंसू, ना समझे तो पानी है. ये चोऱ्या सुरू झाल्या, जास्त वेळ घालीत नाही आणि आता लगेच पुढे. चला चला तिकडे. कुठं? हरी गहुडणीचा थाट हे निघाला मथुरे घाटाला. हे कृष्णा गवळणीचा थाट निघाला मथुरे घाटाला. देखून जगदीश धावला गोप घेऊनी फेगी. जगदीश धावला गवळणी.
शिर्डी आली शिर्डी. खूप प्रेम करतात माझ्यावर साहेब. चला एक मिनिट शिर्डीला जाऊ. चला सोबत चला माझ्या. हो चलता. ऐसा ये वासाई दिगंबरा अक्षय रूप अवतारा सर्व ही व्यापक तो श्रुति सारा अनुसया त्रिकुमारा देवा. एक मिनिट ऐका. हे मंदिर आहे ना, हे दत्तात्रयाचं आहे ना, बरोबर. झोळी लोंबतसे वाम करी त्रिशूल डमरुधारी भक्ता वरद सदा सुखकारी देशील मुक्तेचारी ऐसा. बरोबर ना, असं असतं. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज. त्या मंदिराची प्रथा अशी आहे, तुम्ही बघा ना, आता मी म्हणूस तर लगेच बाकीचे लगेच असं आहे ते. ऐक आपलं फायनल झालं आता. कुठं आलो आपण ताई? ताई या घंटीपर्यंत आलतो आणि आता सगळे पोरं गेले ना भाऊ, गाई चारीत. एक मिनिट ऐका, एक मिनिट. महाराज साहेब आता एकदम पद्धतशीर बोलतो. एक 10 मिनिट फक्त कीर्तन काळीज उघडं ठेवून ऐका. सगळ्या सवंगड्याला बसवलं देवानंद. देव काय म्हणतो महाराज? संकेत भाऊ, देव म्हणतो उद्यापासून जर माझ्या सोबत जेवायचं असेल तर घरचं काहीतरी खायला आणायचं, फुकट माझ्या पंक्तीत खायचं. कोण म्हणलं? त्याच्यामुळं काल्याच्या कीर्तनाला काही ना काहीतरी इथं तुमचं टाकीत जा. नाही आज त्यांची पंगत आहे, तू टाक रे दलिंदर वाहनाच्या. बोलतो आई 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 काहीच नसलं ना मला बसलेल्या आयोजकांना एक वाक्य बोलायचं. मला एखादा माणूस जर 5 लाख रुपये देत असेल आणि एखादी गरीब स्त्री एक वंजळभर तांदूळ आणून देत असेल ना, तर त्या तांदळाची किंमत बी 5 लाखाचा महाराज. कारण त्याच्या प्रपंचातून लेकराच्या तोंडातला घास काढून ती इथं आणते महाराज. मधुमंगल नावाचा एक पोरगा आहे, ऐका हो प्रवीण भाऊ, विराज भाऊ. मधुमंगल नावाचा मुलगा आहे, शांडिल्य मुनी ताई आणि पूर्णमासी नावाची त्यांची आई आहे, त्यांचं पोरगा आहे. त्या मधुमंगलला तर कृष्ण लय बोलला साहेब. काय म्हणला माहित आहे? अरे आत्ता मी ज्यांच्या घरी गेलतो ना त्या महाराजांच्या, इतकी धडपड राजा हो. पाणीच काय पायावर वाता, रांगोळ्याच काय काढा, ताटच लावा, पद्धतशीरच लावा. फुलू माझ्यासारख्या नालायकाची जर एवढी सोय होत असेल तर साधू संतांची किती व्हायला पाहिजे होती, पण झाली नाही राजा. आळंदीतल्या माऊलीची झोळी फाडली राजा हो. तुकोबारायला मंबाजी सारख्या माणसानं काठीनं मारलं, मिरेला विष पाजलं गेलं. बघा ऐका, तुमच्या पाया पडतो ऐका. मी गावात मजा करायला आलो नाही, आणि माझी सवय आहे ताई, मी जिथं पेरलंय तिथं उगवलं नाही असं एक बी गाव अजून सापडणार नाही मला. आई ऐका ना, ते पोरग घरी आलं. कोण? मधुमंगल. आज थोडा उदास होता ताई साहेब भाऊ, तो उदास होता. त्याची आई म्हणते मधुमंगल आज तू फ्रेश दिसत नाही रे. तो काय म्हणतो, आई कृष्ण श्रीमंत म्हणून काही बोलाव का आम्हाला? काय झालं राजा? मला म्हणला रोज उठून माझ्या ताटात जेवतो, तुला लाज नाही वाटत का? उद्या घरून काहीतरी आण. आई मला देशील काय उद्या पंक्तीला जायला? विठ्ठला 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 विठ्ठला. राजावाशी भीक मागतो राजा जोरव्यावाले. नीट आहे का सगळं? त्याची आई म्हणते माझ्या प्रपंचात तुला द्यायला काहीच नाही रे राजा. ते पोरग रडत बसला घरी. आई
मग उद्या नको जाऊ त्याच्या घरी जेवायला. त्याची आई म्हणते त्या कोपऱ्यात देवळी आहे ना भाऊ, देवळी कळते ना, देवळी शब्द कळतो. त्या देवळीमध्ये कप भरलेला आहे ताकाचा, अर्धा कप, तेवढंच माझ्या प्रपंचात सामान. आई त्याचे डोळे डबडबले आणि आईला काय म्हणला, आई जाईन मी ताक घेऊन. गरिबी लय वाईट असते महाराज, मी ताक घेऊन जाईन. तुम्हाला एक घटना सांगायची. असा एक माणूस आहे बघा, असा फोटो तुम्ही बघितला असेल, काय भगवा ड्रेस असतो, भगवा बघितला असेल असा. कोण? भरदार छाती, रुंद लल्लाट, पाणीदार डोळे. शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आप इंडियन कॉन्क्युअर द वर्ल्ड विथ युअर स्पिरिच्युअलिटी, टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स. हे अमृताचे अधिकारीगण, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार. मग राजांनो उठा आणि आपण मेंढऱ्या आहोत, अमृताभम झाडून टाका. तुम्ही जरा मरण रहित नित्य आनंद स्वरूप मुक्त आत्मा आहात, अशी शिंब गर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या तरुणांना जागा करणारा तो युवान संन्यासी स्वामी विवेकानंद आमच्या देशाचा वैभव आहे. त्याला अशी अंगात रग लागते महाराज. आई स्वामीजींच्या घरी बी खायला नसायचं बरं का. ते रात्री डब्बे उचकायचे आणि सकाळी आईला म्हणायचे, आई आज मला मित्राकडे जेवायला. त्याची आई म्हणायची, नोरेन रोजच तुला जेवायला असतं का रे? त्यावेळेला स्वामीजी म्हणायचे, आई मी बाहेर जेवत नाही. मग मी तरुण आहे, मी भूक सहन करू शकतो, तू उपाशी आहेस, तुला भूक सहन नाही व्हायची, तू आधी खात जा. एवढं जरी कळलं ना तुम्हाला आजच्या कीर्तनात राजा, काहीच नाही करायचं. एक वाक्य बोलायला बघा जमतंय का, उतरते का काळजात. ज्याचे आईबाप जिवंत आहेत त्यांना एकमेव प्रार्थना आहे माझी, की त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी स्वतःच्या हातानं त्यांच्या तोंडात घास घाला महाराज. जेवढ्यांनी टाळ्या वाजू त्या तेवढे करतील अशी अपेक्षा ठेवतो. सांगू का मोकळ्या मनानं, जर तोंडात घास गेला ना राजा, ते म्हातारण म्हातारी सगळ्या गावात सांगत फिरतात, आमचा पोरगा आज तोंडात घास. अरे तुम्हाला एखादा मोठा साहेब ओळखीत नाही, त्याचे बॅनर लावता तुम्ही, साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, लावता का नाही? लावता का नाही? हो नाही म्हणा, मरतान. मग एकदा स्वतःच्या बापाचा बॅनर लावा ना बस स्टँडवर, ल्या अण्णा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, ल्या बरं. दातकिड्या बसल्या ह्यांच्या, आता नाही टाळ्या वाजवणार. आणि मी कोणालाच भेट नाही, सुरुवातीला सांगितलं, लक्ष द्या. मेल्याच्या नंतर माळवदावर निवद ठेवण्यात काय मजा नाही, जिवंत तोपर्यंत प्रेम करा. आई त्या मधुमंगलानं ताक घेतलं, सकाळी निघाला आणि एका झाडाखाली जाऊन बसलं महाराज. मनातल्या मनात काय विचार केला, पंक्तीला बी जायचं नाही, पंक्तीला बी जायचं नाही, मग इथंच बसायचं, अर्धा कप ताक प्यायचं आणि घरी जाऊन म्हणायचं, आई लई जेवलो. पण कृष्ण आहे राजा होते, अशी गोल सवंगड्याची पंगत बसली ना, देव आला बरोबर 12 वाजता. असं बघितलं सगळ्यांना. का रे हे पोरांनो, मधुमंगल नाही आला रे? कृष्ण काय म्हणला, मधुमंगल नाही आला. त्याच्यातलं एक पोरग म्हणलं, तुम्ही लई त्याला वाकड बोलले ना काल, म्हणते आलंच नाही. ते कोण? मधुमंगल. ऐका माय, ऐका ताई, ऐक. कृष्ण म्हणले जेवायला सुरू करू नका, मी त्याला घेऊन येतो. याला ओरिजिनल नेता म्हणायचं, याला ओरिजिनल राजा म्हणायचं. तेव जेवल्याशिवाय आपल्याला नाही जेवता यायचं. आहा, झाडाच्या खाली बसलेल्या मधुमंगलाच्या पाठीवर देवाने हात ठेवला. मधुमंगल बहुते पोरगा असं बघते, एवढंच, लाला तू इथं, तुला मी थोडस जोरात बोललो, तुझा गुसाडा आला तुला. काय म्हणतो ताई, नको रे, तू मोठा आहेस, आम्ही गरीब आहेत, तुझी संगत बी नको आणि तुझी पंगत बी नको. ते रडायला लागलं. कृष्ण आहे बाबा तो काय म्हणतो, बरं जाऊ दे, तू नको चलो माझ्या पंक्तीला, पण त्या हातात कपातलं ताक आहे ते कोणाला दिलं तर सांग. ते म्हणलं तुलाच दिलं. मग म्हणलं मग एकटा बसून पेतो, तुला लाज नाही वाटत? दादा त्याच्या डोळ्यातलं पाणी वाढलं. तो काय म्हणतो, आंबट आहे रे हे, तुझी आई तुला तुझ्या तोंडाची चव बदलू नये म्हणून लोण्याशिवाय काही देत नाही. आमच्यासारख्या नालायकानं तुझी ही अवस्था कर.
मधुमंगलाच्या हातातलं ताक कृष्ण हिसकावून घेणार हे मधुमंगलाला कळालं. त्यानं लगेच तोंडाला लावलं कप, बर का. आणि त्यानं तोंडाला कप लावलं, देवान धक्का दिला. साहेब त्या अंगावर सगळं ताट सांडलं. स्वतःच्या तोंडानं त्याच्या अंगावर सांडलेलं ताक चाटलं ना, त्याला कृष्ण म्हणतात महाराज. पाहता गोबळी 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 अयोध्या अभंगाचं पहिलं चरण आता आलंय. आता जेव्हा सुटन तेव्हा सुटन, पण 10ला नक्की सुटन. ऐका ना, पाहता गोवळी म्हणा, खाये त्यांची उष्टावळी. उष्ट सुद्धा कोणाचं खावं, कोणी खावं नियम आहे आपला. धाडपाडा बघू, नवरा बायको एकाच बाटलीत त्या नाळकांडे घालून काय पितात सुरुवातीला. कुणी कुणाचं उष्ट खावं नाही. तुका म्हणे दिलेले उच्छिष्टाचे भोजन उच्छिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हा फुलावे नाही निवडिले आम्हा फुलावे. तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन नाही निवडिले आम्हा. कोण होन पाहता गोवळी. महाराज ते पोरं बिले सरळ नव्हत्या, कसले बी शेंबडेन लंगडेन रुळेन. बरं मी खोटं नाही बोलालो, अभंग ना. गवळी याची ताक फिरे कोण बोर जांगली कोण बोर जांगली कोण बोर. गवळे याची ताक फिरे कोण बोर जांगली कोण बोर जांगली कोण बोर कृष्ण लहान गोपी लहान 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 सबंगडी. लहान लहान सबंगडी. त्रिगुडा 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 खेळू फुगडी हरी 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 खेळू फुगडी. कृष्ण लहान गोपी लहान लहान सबंगडी कृष्ण लहान गोपी लहान सबंगडी. अरे गवळणी बी गोड म्हणल्या पाहिजे. तो मारला खडान गेला तडान फुटला घडान. काय रे कुठला आणलं रे. चाल चाल. खेड्यापाड्यामध्ये तर असा धिंगाणा असतो महाराज. आपण एखाद्याला म्हणलं ना गवळण म्हण, सुरुवातच देतो राजा का राजा दिमा वोट वोट गावाकडे जा पहिल्या का. ज्याला मराठी चांगली कळते प्लीज प्लीज लक्ष द्या आणि एकच उत्तर द्या मला. मी म्हणतो तुम्ही म्हणा. तुकोबारायला न्यायला काय आलं म्हणा, म्हणा मोठ्यानं. महाराजांना न्यायला विमान आलं होतं, त्याचं कारण इमान होतं. तेव्हा काय जणाला कळालं आणि काय जण आश करते, कारण ती इमानीनं वागायचं सवय नाही. काय होतं त्याचं कारण, ताई त्यांना न्यायला विमान आलं, आम्ही हात केला तर रिक्षा थांबत नाही. त्याला माहिती पैसे देत नाही, जे हरी तिथं सोड. त्या बापाने सोड का कवर, तुला सोडू सोडूच गरीब झाला ते रिक्षावाला. बघतोय रिक्षा
तिकडे नका जाऊ चल बस 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 पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी कशामुळे खात होतो काय करत होते पोरं करीती नामाचे चिंतन 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 हे कडी कामाचे ध्यान कडी कामाचे करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन काय करीत होते पोरं करीती नामाचे चिंतन ते कृष्णाच्या करीत होते आपण विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा लक्ष द्या मोकळ्या मनानं सगळेजण आनंदानं खूप आपण आता कुठं आलो आपण करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आणि अडचण अशी होती बाबा आली द्यावी डाई धावे वळत्या तिथं गाई सांभाळायचा राज यायचा तुमच्याकडे काय म्हणतात राजच म्हणतात आपण खेळत नाहीत का ते इटी दांडू म्हणा राज्य अरे बापरे राज्य राज्याचा लयच नाद हो मी काहीच नाही म्हणलो तुम्ही दुसरीकडे जाता लगेच तिकडे बघा ऐका ना आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई चला 3च मिनिटं फक्त ऐकायचा फक्त लक्ष द्या ताई काला करायचा अधिकार सगळ्याला आहे भाऊ काला म्हणा करायचा अधिकार सकळाशी येथे मी म्हणाली माणसं वरीच कुठं बघायला तुकोबा राहायला न्यायला आम्हाला फक्त असं बघायला मिळतंय ऐका ना ऐका करायचा अधिकार सगळ्याला आहे खायचा अधिकार तर जे कीर्तनाला नव्हते त्यांना भ्या आणि आता त्याच्या पुढे सांगतो ऐका वाटायचा अधिकार सगळ्याला
तिघांनीच काला वाटला आहे का? फक्त पहिला काला दही दूध काला वाटी तो गोपाला, यशोदेचा हा नंद कुमार कृष्णानं. दुसरा भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. दुसरा आणि तिसरा हे कचटाळी झाली, हे कचटाळी झाली, चंद्रभागी वळवळली, माझा ध्यान गोपालाची लाजवाटी, माझा लाल राजा गोपालाची लाजवाट, लाल राजा गोपालाची लाजवाटी. ज्ञानोबा माऊली पुकारा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली पुकारा, ज्ञानोबा माऊली तुकाराम. असं गोल रिंगण केलं. रमण रेतीचा परिसर आहे. मोकळ्या मनाने एकदा सगळे हात वर करा बरं. एकदा हो द्या तुमच्याच मनासारखे सगळे करा हं? कंटाळा करू नका. तसेच राहू द्या. तुम्ही बाहेरून या थोडं. चला प्लीज. असं गोड भजन करायचं ना. एक सेकंड. काल्याचं भजन आहे. लक्ष द्या. मी हटकून तसं ठेवलंय. तुम्ही तेवढ्या गडबडीत बघा ना. अरे 2 मिनिटं तुम्ही हात वर ठेवू शकत नाही. 24 तास तुमचा प्रपंच देव सांभाळायला येडा. राधे राधे रटा करो, कृष्ण नाम रस पिया करो, राधे राधे जटा करो, कृष्ण नाम रस पिया 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 करो. राधे 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 अरे राधे राधे रटो चले आएंगे बिहार, राधे 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 चले आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, बिहारी चले आएंगे बिहारी. राधे 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 राधे. हाथ वर करा तुमचा मुर्दाबाद, राधे राधे